आपले युवा शेतकरी संघर्ष समितीचे सगळ्यात तरुण आणि सगळ्यात आक्रमक नेतृत्व संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते आणि नेते तुकारामजी नावडकर आपल्याला या ठिकाणी मनोगत व्यक्त करतील. रक्त तर सगळ्यांचंच सळसळतं, रक्त तर सगळ्यांचंच सळसळतं, पण रक्त असं सळसळावं शरीरातल्या धमन्या फाटाव्यात. रक्त तर सगळ्यांचंच सळसळतं, पण रक्त असं सळसळावं की शरीरातल्या धमन्या फाटाव्यात आणि सांडलेल्या रक्तातून क्रांतीच्या ज्वाला उठाव्यात, क्रांतीच्या ज्वाला उठाव्यात. जमलेल्या माझ्या सगळ्या सहकारी मित्रांनो, तुम्ही प्रत्येक जण बघितलं असेल, क्रांतिसिंह नाना पाटील असतील, तसेच भगतसिंग असतील, या प्रत्येकाला क्रांती करावी लागली, त्याशिवाय कुणालाच त्यांच्या आंदोलनाचा बेनिफिट किंवा आंदोलनाला यश मिळालेलं नाही. आपल्याला सुद्धा तशीच एक क्रांती शेतकऱ्यासाठी आपल्याला करावं लागणार आहे. येणाऱ्या काळामध्ये जे तुम्ही बघितलं असेल की बीजेपीचे विचार हे फोफावत चाललेत. आताच कोणी सांगितलं, या ठिकाणी हिंदू संमेलन व्हायलेत, कुठेतरी हिंदू मुस्लिम वाद निर्माण व्हायले, जाती जातीमध्ये तेढ निर्माण व्हायलेत. पण हे कुठंतरी संपलं पाहिजे आणि शेतकऱ्यासाठी शेतकरी जात म्हणून आपण कुठंतरी एकत्र आलं पाहिजे. त्यासाठी आपण एक मोठी क्रांती करण्याच्या दिशेनं एकत्र येऊ, सर्व संघटना सर्व पक्ष एकत्र येऊ. याच्या आधी सुद्धा इथले लोकप्रतिनिधीला आम्ही निवडून दिलं प्रश्न विचारण्यासाठी, त्या ठिकाणी गेलो. एक वेळेस मी त्यांच्याकडे गेलो होतो की कर्जमाफीच्या वेळेस की विधान परिषदेमध्ये तुम्ही एक प्रश्न मांडा की सरसकट शेतकऱ्याची कर्जमाफी या विषयावर तुम्ही बोला. पण आमदार साहेब उठायला सुद्धा तयार नव्हते, कारण माझ्यासारख्या सर्वसामान्य शेतकऱ्याचं पोरग तिथं गेलं, त्यासाठी त्यांना बोलायला उठायला वेळ नव्हता. परंतु त्याच ठिकाणी कुणीतरी एका जाती पंथाचा आला आणि सत्कार करण्यासाठी ते उभा राहिले. त्यांना बाकीच्या काही माझ्या कार्यकर्त्यांनी सडेतोड सोशल मीडियावर उत्तर दिली की तुम्हाला सत्कार घेण्यासाठी उभा राहता येतंय, पण कर्जमाफीसाठी एखादं कुणीतरी बोलायला आलं तर त्याच्यासाठी तुम्हाला निवेदन घेण्यासाठी ते उभा राहिले नाहीत, निवेदन घेण्यासाठी तुम्हाला उभा राहता येत नाही. त्याच्यासाठी आपल्यातलाच कुणीतरी आमदार झाला पाहिजे, आपल्यातलाच कुणीतरी जिल्हा परिषद सदस्य झाला पाहिजे. त्याच वेळेस हे शेतकऱ्याचे दिवस येतील. त्याच्यामुळे प्रत्येक संघटनेला, प्रत्येक कार्यकर्त्याला संघटनेच्या तेवढ्या जोमानं पळावं लागणार आहे. दिवस काय असे येत नाहीत. एवढंच बोलतो आणि थांबतो. उंच उडाले कबुतरे नभात, गिधरांचे राज्य माजले आहे. उंच उडाले कबुतरे नभात, गिधरांचे राज्य माजले आहे. सत्ता गाजवतो दुर्जन येते, सज्जन मात्र भयग्रस्त आहे. आणि या दुर्जनाचा निपाट करण्यासाठी पुन्हा एकदा आपल्याला ताकदीनं मैदानात उतरायचं. एवढंच बोलतो, थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय.